बाबा नमस्कार. हे बाबा भेटले मला आज दिघीमध्ये. ह्यांची काही घरगुती विषय आहेत. त्यांची व्यथा ऐकून घेत असाल तर ऐकून घ्या प्लीज. बोला बाबा, नाव सांगा तुमचं. हा शिवाजी दमाने. हां, किती मुलं आहेत आपल्याला? 2 मुलं. हां, मग काय झालं तुमच्यासोबत? बाबा झगडा झाल्यामुळे मी घर सोडलो. हम्म. हा. काय होतं तुमच्याकडं? काही सगळे माझ्या बकऱ्या बिकऱ्या इकडून लग्न केलं, त्यांचं चांगलं केलं. बर बर हो. बर. मग आता सुना वगैरे हाकलून दिल्या? हाकलून दिलं. सुना नाही बोलायच्या बाबा, मला सण होत नाही. बरोबर आहे. हा. मग तुम्ही आता आता तुमचं मागं खातो. मग 60 बकऱ्या असून तुम्ही धनगर समाजाचे आहेत. हा. बरोबर. 60 बकऱ्याची किंमत किती होती माहिती का आता? बघा तुम्ही विचार करा. आता मला दिले बघा त्याच्यातून 1,70,000 रुपये हां, तेवढे दिले. दिले. बघ, घर वगैरे त्यांच्याकडे ठेवलं. घर मी त्यांच्या नावाने सगळं नाही केलं. आता काय करू? काय करायचं मला? मग तुम्ही माझी आता- म्हातारी गेली, संपला विषय माझा. मग आता काय करताय? मागतो खातो. मग दिघीमध्ये मागून खाताय? हो बाबा. कुठं राहताय तुम्ही? इथं मंदिरामध्ये मंदिरामध्ये. ठीक आहे. काही काम करायला दिलं तर काम करणार का? करणार ना नक्की. साहेब. बाबा हे वचन आहे माझं. मला वॉचमॅनचं काम लावा. फक्त इंग्लिश सोडून मला मराठी बिराठी काय गरज नाहीये. आम्ही एक काम करू, वॉचमॅनच्या याच्यावरती थोडं दाढी वगैरे कट कर, हो हो. तुम्हाला फ्रेश करून टाकू आपण. चालत. ठीक आहे. ओके ओके. हा माझे रा- बाबा. नाही नाही, पाया नका पडू, पाया पडायची गरज नाहीये. माझं आयुष्याचं कल्याण करा. नक्की करणार. ते तर आपल्या हातातच आहे. 10-5 रुपये तर आपण असेच खर्च करून टाकतोय, तो काही विषय नाहीये. पण तुम्हाला मुलासारखं समजा आम्हाला. तुमचं माझ्या बाबा मुलाला पेटवून द्या. तिकडं ते मला त्यांच्याशी काही घेणं देणं नसतं. तुम्ही बँकेत पैसे माझे जमा करून ठेवा बस. नाही, ते तुमच्याच बँकेत राहतील. मी बँकेचं अकाउंट पण काढून देतो ना. चालत. ओके, हो माझे बाबा. चला. आधार कार्ड काढून द्या एखादं. काढून देतो. हा, ठीक आहे. ठीक. ओके. वा, देवासारखी भेटली माझे. नाही, देव कोणी नसतं. माणुसकी हाच देवधर्म आहे. देवधर्म. उगाच कोणाला काही म्हणजे मदत केली तोच देवधर्म आहे. उगाच याला वाटलं आणि त्याला वाटलं असं नाही आहे. गरजूला करून टाका, विषय संपला. ठीक आहे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.